रायडर बाळू उघडे या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. कडेवरच्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर कोकणातील टुमदार असं आंजर्ले गाव आणि जवळच असलेला आंजर्ले बीच पाहण्यासाठी निघालो. गावात पोहोचलो तर आजूबाजूला सर्व नारळ पोपळीच्या बागा आणि वैशिष्ट्य म्हणजे या गावातील घरं एकदम असे पारंपरिक पद्धतीचे टुमदार असे घरं, पुढं परसबाग आणि बागेतच केळीचे आणि इतर सुशोभीचे असे झाडं, आजूबाजूला कुंपण केलेलं असे रंगीत दगड असलेले आणि गल्लीबोळातून जात असताना खूपच छानपैकी असा फील येत होता. टुमदार असं गावातून पुढं जात असताना आम्ही जो बीच आहे आंजर्ले बीच, त्या बीचच्या दिशेनं प्रवास करत होतो. खूप जवळपास छान असे घरं, वाटे, पुढं परसबाग, नारळीचे उंच उंच झाडांमधून समुद्रकिनाऱ्याकडे निघालो. हा समुद्रकिनारा एका गोष्टीसाठी खूप प्रसिद्ध आहे. ऑलिव्ह रिटेल टर्टल्स जे समुद्र कासव आहेत, तर ते समुद्र कासव हिवाळ्यामध्ये मादी पिल्लं घालण्यासाठी येते आणि साधारणतः एप्रिलपर्यंत 2-2.5 महिन्यापर्यंत ते पिल्लं आपल्या समुद्राकडे हळूहळू निघतात. म्हणजे कासव महोत्सव खूप प्रसिद्ध असा आहे. हा पाहण्याचा योग आम्हाला आला नाही, पण नक्कीच एकदा तो पाहण्याची इच्छा आहे. समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो. स्वच्छ सुंदर अशा हा बीच आहे. गर्दी तशी क्वचितच, शांतता आहे, खूप शांतता. आम्ही हरणे बीचवर गेलो होतो, तिथे असा सुंदर बीच आहे आणि हा सुद्धा तसाच आहे. मुलांची हौसच फिटत नव्हती. सकाळपासून म्हणत होते का परत बीचवर पोहायला जायचं, डुंबायचं, मस्त फिरायचं. कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर परत समुद्रावर आलो आणि काय मनसोक्त पोहता येईल, मौज मस्ती करता येईल तेवढी त्यांना करून दिली. आम्ही त्याच्यात सहभागी झालो. समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्या खूपच असे छान, त्यांचा जो आवाज आहे, गाज आहे, तर तो असा कानात गुंजत राहतो. हा असा किती 2-2.5 तास गेले तरी काही त्यांची हौस पिटाण. प्रत्येकाचे पाळीपाळीनं समुद्रात जाऊन फोटोग्राफी काढणं, जे काही आनंद घेता येईल तो घ्यायचा आणि लाटांचा निवांत बसून निरीक्षण करायचं. एक लाट आली, दुसरी परत रिटर्न होतपर्यंत तिसरी येणार आणि हा जो लाटांचा खेळ चालू आहे, पाठशिवणीचा खेळ, तो खेळता खेळता मध्येच जो काही वाळूचे किल्ला म्हणा, जे काही कलाकृती बनवायची ती मनाला वाटेल तशी बनवत बसायची. निवांत दिवस गेला तरी चालेल, पण मनसोक्त आनंद घ्यायचा. अनवाणी पावलांनी या मौशार वाळूत चालायचा आनंद एक वेगळाच असतो. हा आनंदही फील केला आणि लाटांबरोबर येणारे जी वाळू आहे ती लाट गेल्यानंतर एकदम परावर्तित असं